नमस्कार, मी डॉक्टर धनंजय वारे. आपलं पुणे जसं विद्येचं माहेरघर म्हणून फेमस आहे, तसंच दुपारच्या 1 ते 4 या झोपेसाठी सुद्धा फेमस आहे. स्वर्गीय सुखापैकी एक सुख म्हणून दुपारच्या झोपेचं सुद्धा कधी कधी वर्णन केलं जातं. पण ही दुपारची झोप आपलं शरीर आणि मन यासाठी फायदेशीर आहे की हानिकारक? चला जाणून घेऊया. दुपारची झोप ही जर 20 ते 30 मिनिटापर्यंत असेल तर त्याचा नक्कीच शरीराला फायदा होतो. तुमचा अलर्टनेस वाढतो, तुमची लर्निंग ॲबिलिटी वाढते, मेमरी वाढण्यासाठी फायदा होतो, ओव्हरऑल तुमची मानसिकता चांगली राहण्यासाठी फायदा होतो. पण ती झोप जर 30 मिनिटांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला उठल्यानंतर आळसासारखं होऊ शकतं, हेडेक किंवा डोकेदुखी होऊ शकते, रात्री झोपायला सुद्धा अडचण निर्माण होऊ शकते. काही अभ्यासांती असं सिद्ध झाले की दुपारची झोप ही जर 30 मिनिटांपेक्षा जास्त असेल तर वजन वाढू शकतं, शुगर वाढू शकते आणि फार रेअरली तुम्हाला जर हार्ट अटॅक आणि पक्षाघात किंवा पॅरालिसिसचा धोका असेल तर तो दुपारच्या झोपेमुळे वाढू शकतो, असंही निदर्शनास आलेलं आहे. तर मग दुपारी झोपावं की नाही? खालील गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर दुपारी झोपायला काहीच हरकत नाही. तुमची झोप ही साधारण 20 ते 30 मिनिटापुरतं असावी. 1 ते 3 या दरम्यान तुमची झोप असावी, कारण 3 नंतर झोपल्यास रात्री झोपायला अडचण निर्माण होऊ शकते. झोपताना आजूबाजूचं वातावरण शांत असावं जेणेकरून झोप मोडणार नाही. थोडक्यात ही झोप न असता एक डुलकी किंवा वामकुक्षी असावी. तसं जर असेल तर त्याचा शरीराला नक्कीच फायदा होतो. आशा आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी नवीन माहिती मिळाली असेल. शुभ वामकुक्षी, शुभ दिवस.